टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. सचिन भाई जय महाराज. जय महाराज. सचिन भाई मी विनोद ढाकणे बोलतोय. सचिन भाई बर मी तुमचे ना जे पहिल्यापासून व्हिडिओ आहे ना, मी तुमचा पुरा फॅन आहे बरं. बर मी जालना जिल्ह्यातून आपलं मनोज जाना अंतरावल नाही का, हा तिथून बोलतोय. तुम्ही आपले व्हिडिओ पण हे होते ना रेकॉर्डिंग. आता ओळख तर नाही, पण मी तुमचा पुरा फॅन आहे बरं सचिन भाई. मला आहे ना तुमच्यासोबत बोलायला सुद्धा असं म्हणजे थोडं धाकधूक वाटतंय. बोला बोला. टायगर ग्रुप जय महाराष्ट्र भाई. बोला. जय महाराज. माझा आहे ना प्रॉब्लेम तर खूप दिवसापासून होता बरं का, पण फोन कसा लावा कसा नाही मला हेच कळलं नव्हतं. बर बर म्हणा लई दिवसापासून लावायचं बरं का. नंबर माझ्याकडे शेव आहे बरं का, पण फोन लावा कसं काय म्हणलं, पण काही प्रॉब्लेमच नव्हता. तर आता प्रॉब्लेम आलाय बघा. नाव काय तुमचं म्हणलं? माझं नाव विनोद ढाकणे. विनोद ढाकणे. ढाकणे. विनोद ढाकणे जालना जिल्ह्यामध्ये बोलतोय का? हो, बर जालना जिल्ह्यामधून अंतरावली रेणापूर गाव आहे माझं. बर हा काय झालंय सचिन भाई माहिती आहे का, ऐका मी तुमचा पुरा मोठा फॅन आहे बरं. मला सचिन भाई ऐका ना, ते सांगायच्या आधी मी असं गाडीवर नाव टाकू शकतो का टायगर ग्रुप म्हणून? हो हो चालेल. चालेल ना? हो हो मी तुमचा खूप मोठा फॅन आहे बरं. चालेल ना. चालेल. मी तुमचे जेवढं माझ्या फेसबुकला येते का, तुमचा एक पण व्हिडिओ नाही असं मी सोडला नाही. तुम्ही बघा ना, मी तुम्हाला म्हणजे हे फॉलो करेल आणि तुम्ही बघा ना फेसबुकला सर्च करून. सचिन भाई काय झालं माहिती आहे का, माझं काहीच नाही, माझं लव्ह मॅरेज आहे बरं. मला आहे ना सगळे संसार चांगल्या ठिकाणी चालू आहे बरं. मला आहे ना माईचे जे माय सांगायची का तसं ऐकते बरं. थोडा म्हणजे व्हिडिओ तर रेकॉर्डिंग होते माहिती आहे मला. तिचे मायचं सांगून ऐकते बरं ते. अरे बोल होता त्या, काय अडचण आहे ते तर सांग मला. बोल ना, किती बोलतोय, बोल ना बोल. ऐका ते काय सांगायचे, तिच्या माईचं बोलून ऐकते बरं सचिन भाई. आणि ती ना उगाच काही जर ठीक आहे आता माणूस मला ड्रिंक करायची सवय होती बरं पहिलं. म्हणजे वयन मी काही जास्त नाही बरं का, म्हणजे 28-29 वय आहे माझं सचिन भाई. आणि म्हणजे मला समजा 2-3 वर्ष मी पिलो बरं पहिला. आता मला तर खूप दिवस झाला आता मी ड्रिंक करत नाही बरं. मला हे काय करतं माहिती का, ड्रिंक करत होतं तेव्हा पण परेशान ताण होत चालू होत बरं. आता पण परेशान ताण चालू आहे. मग याच्यावर तिच्या मम्मीला सांगितलं बरं बायकोच्या. म्हणलं मला तिच्या मम्मीला सांगितलं, म्हणलं लेकीला सांगा बाबा थोडंसं 2 गोष्टी समजून सांगा म्हणलं. तिला समजून सांगा, बडबड करू नको, शांत राहा, एक तर संसार कर, नाही तर मला तलाक देऊन टाक बिनधास्त मध्ये. ती तलाक द्यायला तयार नाही. मायापाशी मला म्हणते मायापाशी चिटकून बसेल सचिन भाई. मग आता मला सांगा, मला पुढचं पाऊलच उचली त्यांनी. आता उद्या धमकी देते का, हातात इळी घेते, चाकू घेते. मला सांगा उद्या काही करता काही केलं तर माझ्यावरच येणार. 2 लेकरं आहेत काही करता, मग काय करू सांगा. तिच्या मम्मीचं काही ना काय काम करतो हा तुम्ही? काय काम करता? माझ्या कंपनीत कॉन्ट्रॅक्ट होता सचिन भाई. कुठल्या कंपनीत? आता हे सगळंच फोडून सांगितलं सगळं उघड होईल सचिन भाई. कुठल्या कंपनीत? गॅलेक्सी इंजिनिअरिंग. गॅलेक्सी इंजिनिअरिंग. कुठे जालन्यामध्ये का? नाही, इकडे औरंगाबाद संभाजीनगरमध्ये. तुमचे व्हिडिओ म्हणजे बायकोचा त्रास आहे का म्हणतो मला? मला आहे ना बायकोच्या असं वाटतंय तिला. मी तर म्हणतो बाबा तू काय कर महिनाभर तू तिकडं राहा, माय बापा तिकडे बरं का. तिकडं राहा, थोडंफार डोक्याला माझ्या पण त्रास कमी होईल आणि तुझ्या पण डोक्याला त्रास होईल. असं राहा ना तू महिनाभर, 10 महिने, 6 महिने.
ते राहतं नाही काहीच नाही. उगं माझ्या डोक्याला उगं ताण आहे बुवा सचिन भाई. उगं चाकू हातात घेतील, इडी हातात घेतील. मग काय करावं मी सांगा बरं. आणि मी तुमचा एवढा मोठा फॅन आहे. तुमच्या जो आताच्या प्रॉब्लेम मी तुम्हाला खूप दिवसापासून फोन लावायचा आहे. पण फोन कसा लावू मी असं तुम्हाला असं लावणार होतो बरं का. मागं पण मला भीती वाटायला लागली. पण माझं खरंच आज खूप मोठा प्रॉब्लेम झाला म्हणून फोन लावला मी तुम्हाला. मग आता शेवट हे बघा, शेवट जिथपर्यंत आलं का तुम्ही आहेत बघा. आता तुमच्या आता मी आता तुमच्या मला माहिती आहे तुम्ही जिथं नाही टेकले का तिथं तुम्ही टेकवलंय मला माहिती. मी तुमचे ए टू झेड जे पहिले तुमचे व्हिडिओ होता का तुमचा पहिला आणि तुमचा शेवटचे व्हिडिओ का मी ते ऐकला. तुम्हाला मी फॉलो आहे आणि तुमचे जेवढे हे का इंस्टाग्रामचे आपले भाऊचे आणि त्यांचे ते वाढदिवसाचे फोटो आणि ते सगळे मी बघतो. मी सगळ्या लाईक चालू आहे माझ्या. माझं नाव ढाकणे नाव आहे सचिन भाई. बघा आता. बर. आणि ती माय आहे का तिची माय तिने महिला फोन लावला का लिखेल सांग भाऊ 4 गोष्टी समजून. ती काय माझीच गलती काढते. तू दारू पित असून हे करत असून ते कसं 3 महिने 4 महिने झाले सचिन भाई दारूचं थेंब नाही काहीच नाही. ते बिना कामाचं तो बघू ताण देते. तिची माय आहे ना माय जास्त शिकवते. मला सांगा दारू पिण्याची मला अक्कल नाही का. आता मला माझं वय होतं 14 तेव्हापासून यामध्ये कामाला आहे. मग आता कुठपर्यंत रेटा बरं मी तुम्हाला कधी म्हणा तुम्ही मला कधी फोन लावा माझ्यासोबत बोलून बघा. मी कसं वाटतं नाही तिकडे येतो मी तुमच्यापाशी तुळजापूरला येतो. मला एवढं डोक्याचं वर गेलं मला सांगा सचिन भाई कसं जागावं संसार कसा. मला म्हणजे फोन लावा नाही सांगत मी तुम्ही रेकॉर्डिंग करायचे करा ना करू. पण मग संसार कसा जागावा मला तेवढं सांगा फक्त. एकच तत्व सांगावं कसं सांगावं. तिच्या मायबापाला सांगून दाखवलं बरं का. ते सगळ्याला दाखवून सांगितलंय. मग आता जागो कसं मला सांगा बरं. काम करतोय बरं 12 घंटे ड्युटी करतोय. माझा परमनंट जॉब परमनंट नव्हता माझा स्वतःचा सचिन भाई. मला 50-60 हजार रुपये महिना होता बरं का. बाईमुळं हा बोला सचिन भाई मला 50-60 हजार रुपये महिना होता. बायामुळे माझी ड्युटी गेली. मला आहे ना हा शिक्षण काय झाले माझे 10वीच आहे सचिन भाई. 10वी फेल आहे मी. 10वी फेल नाही मी 10वी पेपरच दिले नाही. बर. पण सचिन भाई दिमाग थोडा जास्त चलता आपला. मी टायगर ग्रुपचा लय मोठा फॅन आहे. सचिन भाई आहे का ना एक नाव आहे. मी नगरमधून आलो होतो ना. हॅलो मी नगरमधून आलतो. तुमचं नाव सांगितलं ना मला बसमध्ये थोडा पण तकलीफ न झाला. वा छान छान. आणि खरंच मला टायगर ग्रुप आहे ना खूप म्हणजे मला आहे ना गाडीवर नाव टाका वाटतंय. आणि सचिन भाई मी माझ्याकडून जेवढं होईल ना सचिन भाई जेवढी खूप मदत केली मी कम से कम तुम्हाला सांगतो. असं माझे दोघं नवरा बायको जर चालले ना एखादं पैपच चाललं ना एखादं बाई माणूस बरं का सचिन भाई त्यांना गाडीवर घेऊन चालतो बरं का. सचिन भाई माग मी खूप इतकी मदत केली तुम्हाला किती सांगावं किती मदत केली मला सांगा. तुम्ही म्हणता खरंच हे माणूस भेटला मला तुम्हाला सांगतो. तुम्ही तुमच्या रेकॉर्डिंग खूप ऐकलंय बरं का. पण सांगते ऐकते सचिन भाई तुमच्या फेसबुकला पाहतोय फक्त फेसबुकला तेवढेच लाईक आहे. तुमचे व्हिडिओ तेवढेच आहे. पण खरंच माहिती ना सचिन भाई मी जग भगवान बरं का. पण खरंच मला खूप म्हणजे तुमचा अभिमान आहे सचिन भाई. खरंच खूप भारी काम करताय. आणि मी केलंय बरं का. पण सचिन भाई तेवढं लोक साथ देत नाही माझ्यासोबत. फॅमिली मॅटर लोक जाऊ द्या लोक साथ देतात पण घरची फॅमिली तेवढं साथ द्यायला पाहिजे. फॅमिली मॅटर आहे तुमचं. हा बायकोचं नाव काय. प्रियंका ढाकणे. प्रियंका ढाकणे. ढाकणे. हो. तुमचं विनोद ढाकणे. विनोद ढाकणे प्रियंका ढाकणे. सासू सासऱ्याला बोललो का असा हा विषय. नाही सासूला एक सांगा म्हणा की बाबा त्यांच्या संसारात तू फोन लावू नको म्हणा. जेवढंच कर फक्त. बर. हा सासूला तेवढं सांगा म्हटलं फक्त फोन लावू नको म्हणा. ती फोनच लावून ते ना ओरच करते बघा. ती सासू पुरे नागाट बाई आहे बरं.
हम्म. ते पुऱ्या गावाला तिला गावाने हाणले बरं का सासूला. बर. हा ती वर सांगितली तिला गावाने पुऱ्या पहिले हाणलेलं आहे. तिचे लहान लेक होते ना. आता एवढं मॅटर सांगितलं तुमच्या रोकडे होते माहिती आहे ना. ते पुरे नागाडाबाई आहे. तिला एवढं सांगा बघता मग त्यांच्या संसारात तू एक काय मिनिट कर. ऐकून घेतात द्या. तुला काय मदत करायची तेवढं मला सांग. ठीक आहे एक मिनिट, हेडफोन दे. हॅलो. हा बोला ना सचिन भाई. काय मदत करायची तुला? मला फक्त एवढंच करा काय करा माहिती आहे का. माझी सासू आहे ना. काय? माझी सासू आहे ना. हा. हा त्यांना एक कॉल करा. त्यांना म्हणा फोन असं डिस्टर्ब करू नका. सासूबाईचं नाव काय तुझ्या? माझं नागरे आडनाव आहे पण सासूबाईचं नाव नाही माहिती सचिन भाई. वा शहाणा आहेस तू मग प्लीज. सचिन भाई खरंच नाही माहिती एवढं म्हणजे एवढं ना आमच्याकडे एवढं विचारावी